पुढे पाहूया सातारा जिल्ह्यातील फलटण इथं झालेल्या सभेत विरोधकांना मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिलाय। फलटणमध्ये दबाव तंत्र चालणार नाही, समोरून कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे असा इशारा त्यांनी दिला। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मतदारांना धमकी देत असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते अमर नाईकवाडेंनी केलाय। संदीप क्षीरसागर हे भाजपच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगत असल्याचा दावाही नाईकवाडेंनी केलाय। राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ऑनलाईन आढावा बैठक बोलावली आहे। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी मार्गदर्शन करतील। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता 23 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठीची आवश्यक सुसज्जता प्रत्येक महापालिका क्षेत्रात आहे की नाही याची माहिती आयुक्तांकडून घेतली जाईल। माणिकराव कोकाटेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे तो राजीनामा पाठवण्यात आला। नाशिक पोलिसांचं पथक नाशिकहून मुंबईत दाखल झालेले नाशिक पोलीस लीलावतीत पोहोचले होते आणि त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अनेक महत्त्वपूर्ण दौरे करणार आहेत। 20 आणि 21 डिसेंबरला मुंबईतील पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील शाखांना ते भेट देतील। काही ठिकाणी नव्या निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन देखील करणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चिकलठाणा इथल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाबाबत पहिली बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादीने 35 जागा वाटाघाटीतून मिळाव्यात असा प्रस्ताव भाजप समोर ठेवला आहे। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी 11,18,283 मतदार निश्चित करण्यात आलेत। त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5,74,930 तर 5,43,268 महिला मतदार आहेत। महिला आणि पुरुष मतदारांमध्ये 31,662 मतांचा फरक आहे। राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ऑनलाईन आढावा बैठक बोलावली आहे। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी मार्गदर्शन करतील। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठीची आवश्यक सुसज्जता प्रत्येक महापालिका क्षेत्रात आहे की नाही याची माहिती आयुक्तांकडून घेतली जाईल। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात अद्याप भाजप आणि शिवसेना नेत्यांची कुठलीही बैठक झाली नाही। नागपूरमध्ये शिवसेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपकडे मागणी करण्यात आली आहे, तर भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा आग्रह धरल्याचं बोललं जात आहे। कराड महानगरपालिकेच्या एका जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून कडाक्याच्या थंडीत प्रचार सुरू आहे। घरोघरी जाऊन प्रचारावर उमेदवार भर देत आहेत। मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार अशा शब्दात अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला। जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीत तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही या भूमिकेवर सेना भाजप ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। सुनील तटकरेंनी मुंबई महापालिकेबाबत आढावा बैठक बोलावली आणि या बैठकीला नवाब मलिकही राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात उपस्थित होते। दरम्यान महायुतीबाबत तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पृहा डकरे यांना विजयी करण्याचं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलं। जालना महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजप शिवसेना वादात नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली। जालन्यात भाजप शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे। सोलापूर महानगरपालिकेसाठी सनी देवकातेंनी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला। सनी देवकातेंची मुंडेंचे समर्थक म्हणून ओळख आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी भाजपात प्रवेश केलाय। मानेंच्या प्रवेशामुळे आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान सुभाष देशमुख काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता एक ब्रेकिंग न्यूज। पुणे मुंढवा प्रकरणी पार्थ पवारांकडून अज्ञाताविरोधात तक्रार करण्यात आली आहे। खोट्या सह्या वापरून जमिनीबाबत पत्र दिल्याचा दावा किंवा पत्र केल्याचा दावा यामध्ये करण्यात आलेला आहे। जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। सर्व पत्र बनावट असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही असं देखील
पार्थ पवार यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। आता आणखीन एक महत्त्वाची घडामोड, मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे। दरम्यान रंगशारदा सभागृहात सर्व 227 वॉर्डांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या इच्छुकांमध्ये महिलांचा समावेश मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळालं। एका वॉर्डमध्ये शिवसेनेकडून जवळपास 10 ते 15 उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे इच्छुक उमेदवारांचा तो दिसून येतो आहे। किती उमेदवार आले आणि कशा प्रकारे तुम्ही आता मुलाखती घेत आहेत आणि सर्वच्या सर्व म्हणजे 227 वॉर्डमध्ये ह्या मुलाखती सुरू आहेत। आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर 227 वॉर्डवर शिवसेनेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहे आणि ह्याच्यातूनच दिसून येते की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर हा मुंबईकरांचा किती विश्वास आहे। या इच्छुक उमेदवारांना हाच विश्वास आहे की शिवसेनाच जिंकू शकते आणि शिवसेनेची उमेदवारी मिळाली तरच जिंकू शकतो, हा एक विश्वास त्यांच्याकडे आहे। म्हणून एवढे रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत। 2400 पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी आणि अजूनही काही काही येत आहेत, कारण रात्री 10 वाजेपर्यंत या मुलाखतीचा कार्यक्रम चालू राहील। या इतर पक्षांच्या मुलाखती जर बघाल तर साधारण काही ठिकाणी 100 आलेत, काही ठिकाणी 1400 आलेत, एवढेच इच्छुक उमेदवार आलेत आणि या ठिकाणी बघाल तर 2400 पेक्षा इच्छुक उमेदवार येणं म्हणजेच विजयाची खात्री आणि शिवसेनेचा विजय झाला हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे। म्हणजे एका वॉर्डसाठी जवळपास 10 ते 15 इच्छुक उमेदवार दिसून हो, एका वॉर्डसाठी 10 ते 15 इच्छुक या ठिकाणी आहेत, कारण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मुंबईचा विकास झालेला आहे, मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना अर्बन डेव्हलपमेंट असेल, हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, ही सगळी कामं लोकांनी बघितलेली आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबच मुंबईचा विकास करू शकतात, म्हणून हा रीग पूर्ण या उमेदवारांची या ठिकाणी लागलेली आहे। शिवसेना महायुतीसोबत या निवडणुका लढणार आहेत, तर महायुतीतलं जागा वाटप कसं ठरणार आहे? तुम्ही एकीकडे 227 वॉर्डमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात, पण जागा वाटप जे आहे ते कसं होणार आहे? 227 वॉर्डवर मुलाखती घेणं हा एक नियमित प्रोग्राम असतो, तो प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो। भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत, इतर पक्षांनी पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत। ते एकनाथ शिंदे साहेब सर्वांचा सन्मान कसा होईल आणि सर्वांना राजकीय न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेत आहेत आणि त्या सर्व नगरसेवकांना पण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे की तेच आपल्याला न्याय देऊ शकतील। त्यामुळे सर्वजण सामंजस्याने आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत। म्हणजे तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढे बघूयात, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची चर्चा आहे। काका पुतण्यांच्या या युतीवरनं संजय राऊत यांनी सडकून टीका केली आणि यावेळी बोलताना राऊतांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे। राऊत यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार, हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात। म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार, जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहे, ते भाजपचा पराभव कसा करणार? लगेच तुरुंगात जातील। हे तो विचार जरी मनामध्ये आणला, आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत। असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो। अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे। कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील, ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे। फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे। नाही, पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली। त्याच्यामुळे एक तर आदरणीय पवार साहेबांनी नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न बघून त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत असेल, आघाडी असेल ती करावी आणि त्या पद्धतीने झाल्या। अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेले आहेत। नाना काटेंचा मुलीचं लग्न होतं,
त्यांनी ते आमंत्रण द्यायलाही आले होते. तेव्हा आमची एक चर्चा झाली होती की काय करावं पुढे. तर मी त्यांना म्हटलं होतं, तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटेल ते तुम्ही सगळ्यांनी करा. त्याच्यामुळे जे काही योग्य असेल आणि पिंपरी चिंचवडाच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं, एवढीच माझी अपेक्षा. आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. दक्षिण आणि मध्य मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग उच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला. इमारतींच्या पुनर्विकासासाठी 51% भाडेकरूंची संमती पुरेशी ठरेल असं स्पष्ट करून न्यायालयाने म्हाडाला या इमारतींच्या पुनर्विकास पुढे नेण्यास परवानगी दिली. भारतीय रेल्वे तात्काळ तिकीट आरक्षणासाठी नवीन OTP आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्याने अंमलात आणते. मध्य रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांमध्ये तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ही नवीन OTP आधारित प्रमाणीकरण प्रणाली शुक्रवारपासून लागू करण्यात येणार आहे. राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत वाईन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत 21.67% वाढ नोंदवली आहे आणि यंदा राज्यात 79.23 लाख बल्क लिटर वाईनची विक्री झाली असून गतवर्षी हे प्रमाण 65.12 लाख BL होतं. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीत मात्र 5.82% घट झाली आहे. मध्य रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांना प्रवास सोयीचा व्हावा, विना तिकीट प्रवाशांमुळे बुडणाऱ्या महसुलाची पुनर्प्राप्ती करण्यासाठी मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल नोव्हेंबर या कालावधीत 27.51 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडून 165 कोटी रुपये दंड वसूल केला. मागील वर्षीच्या तुलनेत विना तिकीट प्रवाशांवरील कारवाईत 10% वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि PMRDA हद्दीतील PMPML बस थांब्याचा संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यावेळी अरुंद रस्ते, चौक आणि सिग्नलच्या जवळ असलेले सुमारे 50 ते 55 बस थांबे हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा प्राधिकरणाने केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने नोव्हेंबर 2025 मध्ये प्रवासी वाहतुकीची नोंद केली. नोव्हेंबरमध्ये 48.88 लाखांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. सणासुदीचा काळ आणि हिवाळ्यामध्ये प्रवासासाठी वाढलेल्या मागणीमुळे प्रवाशांच्या संख्येत भर पडली. आतापर्यंत सर्वाधिक प्रवाशांची संख्या 29 नोव्हेंबर रोजी होती. एकाच दिवशी साधारण 1,76,000 प्रवाशांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास केला. पश्चिम रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज म्हणजेच विश्रामगृह कम को वर्किंग स्पेस उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आता मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये भारतातील पहिलं डिजिटल लाऊंज सुरू करण्यात आलं. यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला असून या स्थानकात साधारण 2,71 लाख रुपयांच्या खर्चातनं 1,712 चौरस फूट जागा विकसित करण्यात येणार आहे. जळगावमध्ये राष्ट्रीय हिंदू संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. मोनू मानेसरच्या जमिनीची मागणी जी ती निवेदनातून करण्यात आली आहे. नासेर जुनेद हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन मोनू मानेसर कोठडीत आहे. सूर्यकांत मोरेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला. प्रचार सभेत विधान परिषद सभागृहाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगरच्या जामखेड बीड मार्गावरील हॉटेलवर हाणामारी झाली आणि या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरमधील विठ्ठलाच्या चरणाची झीज झाली आहे. विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज आहे. शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडनं परवानगी न मिळाल्यानं वज्रलेप रखडला. नागपूरमध्ये वीज पुरवठा खंडित केल्याने एका ग्राहकानं वीज कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. आरोपीकडनं सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि सुपारी देऊन मर्डर करेल अशा शब्दात जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. मोठी बातमी आता क्षणाची. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडते आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडते आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील कार्यकर्त्यांसोबत या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची म्हणता येईल. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेता त्यावर देखील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये एक स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केल्या जाऊ शकते, तशी शक्यता आहे.
आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानं केवळ हिंगोलीतील राजकारणच नव्हे तर विधान परिषदेतील समीकरणंही बिघडली आहेत. प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा 2030 पर्यंतचा कार्यकाळ होता. मात्र भाजप प्रवेशाआधीच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. सातव यांच्या राजीनाम्यानं विधान परिषदेतून काँग्रेसचं संख्याबळ 1 कमी झालंय. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवरील त्या एकमेव महिला सदस्य होत्या. सर्वांच्या आग्रहास्तव की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत. हे तर आता अडवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की 5 वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे. त्यामुळे कदाचित ती बाजूसुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसपासून दूर नेता येईल.